नमस्कार. आज जाणून घेऊया आपण बाकीचे 4 तत्वांबद्दल जे आहेत जल, अग्नी, वायू आणि आकाश. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पृथ्वी ह्या तत्वाबद्दल ऑलरेडी माहिती सांगितली आहे. आज आपण जाणून घेऊया जलबद्दल. जल म्हटलं तर आपले रक्त, आपली भावना आणि लवचिकता. जलतत्व आपल्या शरीरातील सर्व द्रव्य पदार्थ आणि भावनांना नियंत्रित ठेवते. तिसरी गोष्ट म्हटलं तर अग्नी. अग्नितत्व म्हणजे पवन, ऊर्जा, दृष्टी आणि आत्मविश्वास. अग्नितत्व आपल्याला ऊर्जा आणि परिवर्तन देते. हे आपल्या शरीरातील पचन आणि आत्मविश्वास वाढवतं. वायू. वायू म्हटलं तर आपला श्वासाचा हालचाल, स्नायू, स्नायूंचं कार्य. वायुतत्व आपल्या जीवनाचे हालचाली आणि श्वास नियंत्रित ठेवते. जेव्हा हे असंतुलित होतं तेव्हा मन अस्थिर होते आणि आपल्या शरीरामध्ये एक स्टिफनेस जाणवते. ओके. आकाशतत्व. आकाशतत्वामध्ये म्हणजे आपले विचार, संवाद, अंतर्ज्ञान, शांती हे सगळे आकाशतत्वामध्ये येतं. आकाशतत्व आपल्याला शांतता आणि मेडिटेशन किंवा इंट्युशन्स ज्याला म्हणतात ते देते. हे 5 तत्व जर आपल्या शरीरामध्ये असंतुलित असतील तर आपल्याला त्रास संभवतो. जसे थंडी वाजत असेल तर म्हणजे आपल्याला अग्नितत्वाची कमतरता आहे आपल्या शरीरामध्ये. म्हणूनच आपण थंडीमध्ये गरम चहा किंवा गरम पदार्थ खाण्याकडे कल करतो. तसंच उन्हाळ्यात आपल्याला सगळं थंड लागतं. ठीक आहे. आपले केस गळती झाली तर आपल्या पृथ्वी तत्वाचा विषय असतो, कारण त्याच्यामध्ये धरण्याची क्षमता नसते किंवा आपल्याला तहान लागते म्हणजे आपल्याला पाणी गरज असते शरीरामध्ये. आपल्याला वायूबद्दल मी सांगितलं आहे किंवा आकाशबद्दल सांगितलं आहे किंवा विचारशक्ती किंवा हे सगळे आपल्याला निरोगी ठेवण्यासाठी गरजेचे असतात. ह्या 5 तत्वांचा आपल्या शरीरावरती खूप 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 इम्पॅक्ट पडतो. तर नक्कीच ह्याची काळजी घ्या. धन्यवाद. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.